चालू असलेला सामना एटी स्क्वॉड बी संघ व आरबी पॅकर सध्याचा सामना लाईव्ह चालू आहे। याचा सर्व क्रीडा रसिकांनी व खेळणाऱ्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। सध्याचा सामना हा लाईव्ह चालू आहे, त्यामुळे तुमचा सर्वोत्कृष्ट खेळ करायचा आहे। तुमच्या घरातले तुमचे मित्रमंडळी सर्व आप्तेष्ट हा सामना बघत आहेत सध्या, आणि भविष्यातही हा सामना बघितला जाणार आहे। भूतन भविष्य असं खेळ प्रक्षेपण करायचं आहे, जेणेकरून भविष्यातही तुम्ही तुमचे सामने तुमच्या मुलाला दाखवाल आणि त्यांना सांगाल की मी असा खेळ होतो। त्यामुळे सर्व चांगला खेळ खेळायचा आहे। हॅलो, हॅलो, आता सुरू असलेला सामना प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच म्हणू शकतो आपण। या ठिकाणी एसबी पॅकर्स वर्सेस एसडी स्क्वॉड टीम बी, आणि आरबी पॅकर्स संघाला मोठा धक्का। या ठिकाणी क्रिकेटर हृदयनाथ स्वस्तामध्ये परतलेले आहेत। चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी, हॅलो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। काय नाव त्यांचं? नवारच आहे ना, बाबूजे दत्ताभाऊ नवार। आणि जर का त्याने हॅट्रिक घेतली या चेंडूवरती हॅट्रिक बॉल, तर 501 रुपये। आणि ज्या प्रकारची गोलंदाजी पाहतोय त्यामुळे बऱ्याबऱ्यांचे होश उडालेले आहेत। सचिन नवारला देखील थोडंसं काहीतरी अपमानास्पद वाटत असेल, कारण दत्ताभाऊने चांगली गोलंदाजी केली, 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत। काल सचिनचा बॉल पोहोचत नव्हता, परंतु या कारण दत्ताभाऊ आणि एक सुंदर चेंडू होता ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू गॅप मध्ये पाहुयान जातो चेंडू सीमारेषा पार, चौकार। बॉल अडल्याशिवाय अडवणार नाही बॉल अडल्याशिवाय अडवणार नाही अशी शपथ, असा प्रण घेतलेला आहे खेळाडूंनी। आणि या ठिकाणी अत्तू भाई आणि गौडाबाई यांचं आगमन। स्वर्गीय सतीश धुळे स्मृती चषक 2024 हे पर्व 10वं आहे, आणि 10व्या पर्वामध्ये एक मोठं नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय आपल्याला। श्री शिवसाई उत्सव मंडळ स्प्रिंगविल चा क्रमांक 5 यांच्यातर्फे अतिशय सुंदर असं नियोजन। कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा, ही टुर्नामेंट आजच्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल। शेवटच्या दिवसातील पहिली मॅच एक्झिबिशन मॅच आपण पाहतो एसबी पॅकर्स वर्सेस
एस डी स्क्वॉड टीम आणि या ठिकाणी झेल होऊ शकला असता, परंतु थोडीशी दिरंगाई केलेली आहे खेळाडूंनी. त्यांना वाटलं की झेल माझ्या हातामध्येच येईल, मी पुढे जाणार नाही, मैं झुकूंगा नाही साला, असं कुठेतरी खेळाडूला वाटलं. परंतु हा झेल टिपू शकलेले नाहीत. पाहूया दत्ता नवार कशा पद्धतीची गोलंदाजी करतात. पुढच्या चेंडूवरती आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. 2 विकेट देखील मिळवलेल्या आहेत त्यांनी. या षटकामध्ये एक चौकार मात्र आलेला आहे. यावेळी लेग साईडच्या दिशेने फ्लिक करण्याच्या पाहूया कॅच होतोय की नाही, परंतु पुन्हा एक संधी दबडलेली आहे आणि या ठिकाणी धावबादची संधी, परंतु थोडासा काहीसा गचाळ होता आणि इथे मिसफिल्ड देखील झालेली आहे. पाहूया एक्स्ट्रा रन्स मिळतात का, परंतु नाही. 2 धावा घेण्यामध्ये यश आलेलं आहे भाटकर यांना. हॅलो, निलेश आहे स्ट्राईक वरती. पाहूया मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे. तो गोलंदाज आहे. ओम सावंत गोलंदाजी मार्ग करते आहेत आणि सामना करतात निलेश महाडिक बाई. ओमचा पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू, पुरता फायदा घेतलेला त्याच्या लेग साईडच्या दिशेने विरकावून दिलेला चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि निलेश महाडिक काहीसे फॉर्म मध्ये दिसत आहेत. या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली खेळी करतायत. कदाचित त्यांचं बी मधून ए टीम मध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची खेळी पाहिली तर यावेळी मात्र चांगला चेंडू कमबॅक केलेला आहे ओम सावंत यांनी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चक्क सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आगमन झालेलं आहे आपले सर्वांचे लाडके स्प्रिंग मिलचे भाऊजी बबलू सर आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू लेग साईड विरकावलेला चेंडू वरून चांगली बिल्डिंग
आणि एकच धाव या फटक्यावरती. सुंदर फटका होता. तर मी बोलत होतो बबलू सरांच्या विषयी. काल SD स्क्वॉड ए संघाने खूपच मिस केलं त्यांना. त्याचबरोबर मंथन तावडेंचं देखील पुनरागमन झालेलं आहे. आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत कॅप्टन संतोष शेलार. या ठिकाणी डायरेक्ट हिट झाले असते तर निश्चितच धाववाद होते निलेश महाडिक, परंतु मिस केलेला आहे. आणि यानंतरचा होणारा सामना आहे प्रशांत सेवा मंडळ वर्सेस माऊली स्प्रिंग मिलची माऊली 11 राहुल परब अँड कंपनी. त्यानंतर लगेच दुसरा सामना असेल सूरज क्रीडा मंडळ वर्सेस सूर्योदय अरुणोदय कला व क्रीडा मंडळ. बरोबर आहे. तयार राहायचं आहे दोन्ही संघांनी, चारही संघांनी राहायचं तयार. पुढच्या 2 मॅचेस ज्या होणार आहेत प्रशांत सेवा मंडळ वर्सेस आई माऊली 11 राहुल परबन कंपनी. स्कोअर झालेला आहे 18. धावसंख्या झालेला आहे 18. किती विकेट? 2 बाद 18. सलामीचा एक फलंदाज आणि 1 डाऊन प्लेयर रुदी लाडके रुदी क्रिकेटर हृदयनाथ स्वस्तात परतले. नाहीतर त्यांच्या बॅटिंग मधून आपल्याला आतिषबाजी पाहायला निश्चितच मिळाली असती. खूप प्रॅक्टिस केलं होतं त्यांनी, परंतु थोडासा मिस्टेक झाला. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. या ठिकाणी फुलटाज चेंडू बिमर पद्धतीचा चेंडू आणि भिरकावून दिलाय सीमारेषा पार. चौकार रोहन भाटकर यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार. आणि या ठिकाणी टॉस साठी आलेले आहेत निशांत दादा, त्यांचं आगमन आहे. कॅप्टन निशांत दादा द बोबडे माझे लाडके प्लेयर आहेत, आवडते प्लेयर आहेत, अतिशय युवा खेळाडू आहेत, चांगला परफॉर्मन्स करतात. या ठिकाणी पुन्हा एकदा बिमर पद्धतीचा चेंडू होता आणि हा भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने सीमारेषा पार. चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 नो बॉल नाहीये कदाचित आत्ताचा. रोहन भाटकर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आणि या ठिकाणी यानंतरच्या होणाऱ्या सामन्याच्या टॉस साठी
हॅलो हॅलो किती झाले धावसंख्या किती झाल्या? धाव संख्या झालेली आहे 39 आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष. एस डी स्क्वॉड टीम बी संघासाठी 40 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 40 आणि आरबी पॅकर्स संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि ते पाहूया 40 धावा डिफेंड करतात का. या ठिकाणी बबलू सर स्वतः प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस सेशन मध्ये दिसत आहेत. इतके दिवस ते अंडरग्राऊंड होते, नेट मध्ये सरावासाठी गेले होते ते बबलू सर. आणि आज त्यांचं पुनरागमन झालेलं आहे. एक लढ तर लागलीच पाहिजे होती फटाक्यांची, परंतु घेऊन आलेली नाहीत असं वाटतंय. आणि बघा टर्न बघा बबलू सरांचा, शार्प टर्न आहे, शार्प लेग कटर गोलंदाजी करतात बबलू सर. आणि गणेश जामदार एक हसमुख चेहरा घेऊन आलेले आहेत आणि टॉनिक सगळ्यात आलेले आहेत, एनर्जी टॉनिक. अमन जी आइए अमन जी. नहीं नहीं अमन जी, आप बैटिंग के लिए गए थे, आपको 2 मारने थे, 2 गेंद. एक गेंद में भगवान थोड़ी मिलते हैं. 4-4 5-5 गेंद खेल के स्कोर नहीं मिलते. होता है, क्रिकेट है. कभी कभार सचिन भी कभी कभार ऐसे गेंद खाकर आउट हुआ करते थे. इतना परेशान होने की जरूरत नहीं है. फिर से मौका है, फिर से उभरना है. हार जीत तो चलती रहती है. कभी कभी दिन नहीं रहता है, लक नहीं रहता है. सबका साथ होना मांगता है, सबका साथ सबका विकास होता है. तभी तो कैच पकड़ेंगे फील्डर्स, तभी तो बॉलर्स गेंदबाजी अच्छी कर सकते हैं कॉन्फिडेंस के साथ और मैच भी जीत सकते हैं. नामुमकिन को मुमकिन बनाना है तो कुछ तो एफर्ट्स देने पड़ेंगे. 40 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी एसडी स्क्वॉड बी संघाला. 24 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आणि सामना त्वरितच चालू करायचा आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. सूर्य डोक्यावरती आलेला आहे. यानंतरचा होणारा सामना प्रशांत सेवा मंडळ वर्सेस आई भवानी आई माऊली वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉस साठी यायचा. टॉस का बॉस या ठिकाणी स्टेज वरती उपस्थित राहायचंय. कर्णधार प्रशांत सेवा मंडळ वर्सेस माऊली वॉरियर्स. त्वरित आपल्या कर्णधारांना पाठवून द्या. प्रशांत सेवा मंडळचे कर्णधार स्वतः आतमध्ये अंपायरिंग करत आहे, त्यामुळे त्यांच्या बदली कोण येणार. पॅडी सर आलेत का. मेयांक धनावडे या कर्णधारांची धुरा त्यांच्याकडे येणार का, की नितीन परब आहेत अनुभवी. कोणी आले की नाही. प्रथमेश कदम पीके. पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. एकच धाव या फटक्यावरती येईल. नितीन आहेत गोलंदाजी मार्गवरती, अतिशय सुरेख गोलंदाजी करतात. दरम्यान पहिल्या चेंडूवरती खातं खोललेलं आहे एस डी स्क्वॉड टीम बी संघानं. 40 धावांचं लक्ष्य. दरम्यान या ठिकाणी बॅकफूट वरती जाऊन ऑफसाईडच्या दिशेने खेळला हा चेंडू. मिसफील्ड थोडीच पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय
पंचाचा निर्णय पाहूया. 2 रन्स आहेत की चौकार? 2 रन्सच आहेत. या ठिकाणी पुन्हा एक सुरेख चेंडू. या ठिकाणी हृदयनाथ झेल टिपू शकले नाहीत, परंतु एक चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून. बॉल स्टॉप केलेला आहे. एकच धाव. आणि रोहित शिंगारे थोडासा सराव करताना वॉर्मअप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मैदानाला 100 राऊंड मारल्याशिवाय खेळत नाहीत ते सहसा. अमन जी सुबह 5 बजे दौड़ के आए हैं, अभी दौड़ने की जरूरत नहीं, अभी सीधा अंदर ही दौड़ेंगे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन हा चेंडू. या चेंडूवरती एकच धाव आणि मंगेश यांचं आगमन झालेलं आहे. मंगेश चव्हाण. चला, यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. टॉस का बॉस मंचावरती उपस्थित राहायचं आहे. प्रशांत सेवा मंडळ कर्णधार आणि माऊली वॉरियर्स कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरितच टॉस का बॉस मंचावरती उपस्थित राहायचं आहे. नरेश पोळ आहेत का कर्णधार? नरेश पोळ कुठे आहेत? कोण? आनंद पटेल कुठे आहेत? आनंद पटेल. प्रशांत सेवा मंडळ आनंद पटेल कुठे असाल तिथून ताबडतोब या ठिकाणी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आनंद पटेल, बंडू, किधर किधर ढूंढू? बंडू जल्दी आजा. अंडू, आनंद पटेल, इमर्जन्सीचं काम आहे, टॉस साठी नाही, दुसरं काम आहे. बंडू इधर आओ. आनंद जी जल्दी आइए. आणि या ठिकाणी गॅबी, हार्ड हिटर गॅबी थेट सज्जनगडावरून सातारा, मुक्काम पोस्ट सातारा. बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राजांचा. हा चेंडू एक्सटेन्शन असेल ना काम होईल. हा फक्त घुसवायची शॉट होणार. या ठिकाणी विमर चेंडू राज यांच्याकडून नो बॉल, फ्री हिट असेल. आणि जेव्हा हॅलो. आणि यानंतरचा होणारा सामना महत्वपूर्ण लढत असेल दोन्ही संघांसाठी. पुढच्या फेरीसाठी जर पात्र ठरत असेल तर प्रसाद सेवा मंडळ वर्सेस माऊली वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी आमंत्रित करतो टॉस का बॉस मंचावरती. निशांत बोबडे युवा कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. कॉइन घेऊन या. कॉइन माझ्याकडे कॉइन नाही. आपल्या टीमला विचारून मग यांना मी सांगेन.
हॅलो, चले लवकर. टॉस का बॉस साठी यायचं या ठिकाणी. यावी वरती या इकडे या. तुमचा असेल टॉस करते या. यावी थेट सातारावरून आलेले. हॅलो, पाहूया टॉस. मॉर्निंगचा पहिल्या महत्वपूर्ण लढतीचा टॉस आणि प्रशांत सेवा मंडळ वन द टॉस. डिसिजन सांगायचं लवकर. मी सांगतो हा निर्णय काल झालेला होता. लवकरात लवकर डिसिजन कळवायचं आहे म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला त्यानुसार आखणी करता येईल, कारण वेळ खूप कमी आहे. इथून पुढे लक्षात ठेवायचा, इथून पुढे टॉस जिंकला तर आपला जो डिसिजन असेल, निर्णय असेल, तो टॉस का बॉस मंचावरती सांगायचा आहे. परत सांगतो, थोड्या वेळानं सांगतो, टीमला विचारून सांगतो, कॉल करून सांगतो, असली सवय चालणार नाही. अनिकेत साळवी लवकर डिसिजन कळवा. आणि डेंजरस बॉलर सचिन नवार यांचं आगमन झालेलं आहे. मर्सिडीज बेंझ कडून खेळतात ते. टीम मर्सिडीज बेंझ ब्रँडेड टीमचे ब्रँडेड गोलंदाज सचिन नवार बाबू. कदाचित त्यांनी पहिल्या इनिंगची गोलंदाजी मिस केली आपल्या बंधूंची. जबरदस्त धुवाधार अशी चप्पल अशी गोलंदाजी पाहायला मिळाली दत्ताभाऊ यांच्याकडून. क्लासिक आहे. आणि मजेदार असा फनी कॅच. प्रशांत सेवा मंडळ यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. माऊली वॉरियर्स तुमचं क्षेत्ररक्षण असणार आहे, त्यानुसार आपला संघ आपले
प्लेइंग 11 टीम तयार ठेवायचे, सज्ज ठेवायचे. सांगितलं सचिन. दरम्यान शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिला, सीमारे चप्पा, षटकार. पावया झेल होतोय का उंचवड्या चेंडू आणि राज यांनी मात्र या ठिकाणी कॅच सोडलेला आहे. झाले काय सामना झाला झाला आणि या ठिकाणी आरबी पॅकर्स संघ विजेता ठरलेला आहे. आणि बबलू सरांची गोलंदाजी किमिया पाहायला मिळते. किमिया जादू, बोटांची जादू बघा. फ्लाइट लाईट टाकेल